नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत अगदी घरच्या घरी हॉटेलसारखी लागणारी काजू मसाला ग्रेव्ही किंवा काजू मसाला. बघू शकता याचा रंग कसला सुंदर आलेला आहे, दिसतो तसा टेस्ट सुद्धा याची खूपच छान झालेली आहे. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. तर काजू मसाला बनवण्यासाठी आपल्याला 2 पेस्ट तयार कराव्या लागणार. तर पहिल्या पेस्टसाठी आपल्याला लागणार आहे एक टोमॅटो बारीक चिरलेला, त्याच्यानंतर उभा चिरलेला 2 कांदे, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर दुसऱ्या पेस्टसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी भिजलेले काजू. काजू 1 तासभर भिजत घालून ठेवायचे आहे. तर पहिली पेस्ट बनवून घेऊया. त्याच्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा सगळा घालून घ्यायचा आहे. कांदा थोडासा भाजून घ्यायचा तेलामध्ये. थोडासा कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि लागलीच कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे. आता हे थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं. कांद्याचा थोडासा हलका कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आता टोमॅटो ॲड करूया. थोडंसं परतून घ्यायचं आहे टोमॅटो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, जेणेकरून आपला टोमॅटो जो आहे तो लवकर असा मऊ होईल. तर इथं बघू शकता छान अशी ही आपली मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. आता हा जो मसाला आहे तो थोडा वेळ थंड व्हायला द्यायचा आहे. त्याच्यापूर्वी दुसरा आपण जी पेस्ट आहे ती तयार करूया. बघू शकता याच्यातले काजू सगळे घालून घ्यायचे आणि पाणी जे आहे ते हे घालायचं नाही आहे, दुसरं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया. इथे पेस्ट तयार झालेली आहे. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसरी पेस्ट तयार करूया. त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीरची जी मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि याची स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे. बघू शकता दोन्ही पेस्ट तयार झालेल्या आहेत. आता इथं मसाल्यामध्ये बघू शकता 2 चमचे मी काश्मीरी लाल मिरची पूड घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 2 चमचे कसुरी मेथी, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा आले लसणीची पेस्ट. तर पहिल्यांदा इथं कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी काजू घेतलेले आहे, ते थोडेसे हलक्या गुलाबी कलरवर परतून घ्यायचे आहे बारीक गॅसवर. एकदम जळवायचे नाहीत. बघू शकता हलकासा गुलाबी कलर आला की काढून घ्यायचे आहेत. आता काजू काढून झाले की त्याच तुपामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरा जो आपण घेतलेला आहोत 1 चमचा तो घालून घ्यायचा. जिरा चांगला तडतडला तेलामध्ये की पहिली जी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे ती घालून घ्यायची आणि चांगली तेल सुटेस्तोवर आपल्याला ही ग्रेव्ही ह्या तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. सारखी अशी मिक्स करत राहायची, नाहीतर ग्रेव्ही जी आहे ती खाली लागू शकते आणि लागल्याच्या नंतर त्याची टेस्ट जी आहे ती खूप खराब होते. तर बघू शकता साईडने मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपली जी आपण आले लसणीची पेस्ट घेतलेली आहोत 1 चमचा ती घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता मसाले ॲड करूया. लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा धना पावडर, त्याच्यानंतर पाव चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पूड. आता इथं तिखट तुम्हाला जसं पाहिजे, समजा अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं लाल तिखट घालू शकता. आता मस्तपैकी ही ग्रेव्ही जी आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे. बारीक गॅसवरच परतून घ्यायची, नाहीतर खाली लागू शकते ग्रेव्ही. आता थोडीशी परतून झाली ग्रेव्ही की त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं. अगदी पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाल्यांचा फ्लेवर जो असतो तो खूप छान येतो. त्याचप्रमाणे खाली ग्रेव्ही जी आहे ती लागत नाही. बघू शकता आता थोडा वेळ ग्रेव्ही भाजल्याच्या नंतर बघू शकता साईडने मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपण जी दुसरी पेस्ट तयार केली आहोत काजूची ती आता याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता काजूची पेस्ट टाकल्याच्या नंतर काय होतं की लगेच असं खाली लागल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे सारखं असं मिक्स करत राहायचं आहे.
व्यवस्थित परतून घ्यायची आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं. आता मस्त असं तेल सुटेस्तोवर किंवा मसाल्यांचा कढ येईपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती परतून घ्यायची आहे. आता थोडीशी परतून झाली, बघू शकता. उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी जी आपण घेतलेली आहोत ती घालून घ्यायची आहे. हातावर चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पातळ पाहिजे तेवढ्या ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. जेणेकरून गरम पाणी घातल्यामुळे काय होतं की त्याचा जो फ्लेवर आहे तो तसाच राहतो, बदलत नाही. मस्त असं गरम पाणी घालायचं, जेवढी पातळ पाहिजे ग्रेव्ही तेवढी. त्याच्यानंतर गरम मसाला घालायचा आहे वरून आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं मसाल्यांचा कढ येईपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती शिजू द्यायची आहे. बघू शकता. आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे काजू. मस्त 1-2 मिनिट हे काजू जे आहे ते शिजू द्यायचे आहेत ग्रेव्हीमध्ये. आता 2 मिनिटानंतर बघू शकता ग्रेव्ही मस्त अशी झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे गरमागरम टेस्टी अशी काजू मसाला आपला बनून रेडी झालेला आहे. बघू शकता कसले सुंदर असं काजू मसाला दिसतोय. हा काजू मसाला जो आहे तो तुम्ही नानसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. अगदी भारी लागतोय आणि मेन म्हणजे घरगुती पद्धतीने तयार केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असला त्याला लाईक करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.